सकाळचे 6 वाजलेत आणि आम्हाला साडी घालायचं सुचलंय. लिटरली सकाळी 6 वाजता साडी घालते. माझ्या झोपेचं खोबरं गेलंय. अंघोळ करून मी परत झोपायली. मला आवडतंय का? म्हटलं ना तुला, माझ्याशिवाय तुला साडी घालायला जमणारच नाही. प्लीज बोल आणि मला मदतीला बोला. मीरा काय पहिल्यांदा मीरा नेसून दाखव, मग प्लीज बोल आणि मला मदतीला बोलो. सांग की मला तुझी गरज आहे. हा, मला तुझी गरज आहे. प्लीज बोल. मला प्लेट्स करून दे. प्लीज बोल. प्लीज. मला तुझी गरज आहे. मला तुझी गरज आहे. मला साडी घालायला हेल्प कर. साडी घालायला हेल्प कर. आभा, साडी घालून please. नाही दिली तर मग माझं प्लीज पण वापस आणि यू हॅव आभा प्लीज. मग तुला येत नाही. लवकर बोल. मला माहिती तुला येतच नाही. बस मग मी जातो. माझ्याशिवाय काय कोण बघणार आहे तुझा व्हिडिओ? नाही तू आवरून ये, मी बाजूला जातो, साईडला जातो. ठीक आहे. प्लीज बोल. हा प्लीज. गाईस मदत करे गरीबाची. आपण थांबा. गरीबाची वर. शहाणपणा कमी केला तर जमल. माझ्या बीच गेल्यात प्लेट्स. काय नाही कॅमेरा बंद होता, दाखवू नाही शकलो मी. बट एकदम सुंदर साडी नेसलेली बघूयात माझ्या बायकोनी. हा, आता कसं बोलला बरोबर. पण ठीक काय आहे. घातलंय हे? अरे कर ना तू, स्ट्रेट होऊन जाईल ते. हा, असं करायचं असतं. साडी घालता येत नाही मला. मी त्याला विचारलं की तू कुणाची साडी घातली, तर तो म्हणतोय गुढीपाडव्याच्या गुढीची. ठीक आहे, बरोबर आहे. अभा किती वाजले? 6:30ला 5 मिनिटं कमी. आम्ही 6:15ला घरातून निघणार होतो गाईज. ठीक आहे, हे घड्याळ 5-10 मिनिटं पुढे आहे, बट तरी सुद्धा आम्ही लेट आहोत. अथक प्रयत्नांना यश मिळवून मस्त अशी सुंदर साडी नेसलेली आहे मी. चांगली नेसली आहे, छान झालेली आहे आणि उशीर झालेला आहे. उशीर झालेलाच आहे, काय करायचं. त्याला पोरींचं बरं राहून आंघोळ केली तरी आंघोळ न केल्यासारखं वाटतंय मी. आणि तिने आंघोळ पण केली नाही. आंघोळ केली आहे मी. केली. सुशांत आलाय खाली, मी आता जातो. आवरून ये लवकर खाली. पिक्सेल क्राफ्ट स्टुडिओ इज ऑल्सो हिअर. हे काय नाही, यांच्यामुळे लेट झालेलं आहे. काय नाही, गाडी बघायचं काम कुणाचं असतं. आहे अवेलेबल, नाही आहे अवेलेबल. लास्ट मिनिटवरती गाडी आणायला गेले, लेट झाले. चला. फुलांची तयारी. फुल फॉर माय ब्युटीफुल. थँक्यू. चीक पडेल कसं अंगावर. हा, ठीक आहे. तर अशा प्रकारे आम्ही चाललेलो आहोत शूट करायला. तुम्ही ऑलरेडी रील बघितली असेल. आणि लेट्स गो. जी सह्याद्रीतली भटकती आत्मा, काय करायला लागतं बघा. वर चढवलंय फुलं सोडायला. बाको हा. आता मी तिला देऊन हवा करतो. थांब. फुल फॉर माय ब्युटीफुल. थँक्यू. पारिजातचे फुलं भेटलेत. मॅनिफेस्टेशन गाईज, मॅनिफेस्टेशन. झाड मोठेच्या मोठे चांगलं इथे. मला माहिती होतं हे झाड आहे इथं, बट रात्री त्याला फुलं नव्हती. मी मॅनिफेस्ट केलं की सकाळी भेटतील. भेटले ना, पण हे खाली पडलेलेच भेटतात. खाली पडलेलेच भेटतात. वर नाही भेटत झाडाला. वरती आहेत बरं का, पण लय वरती. दोघांचं कसं चाललं, एक फुल वेचतात. आयुष्यात कधी फुलं वेचली नसतील. तर आता आम्हाला अशी फुलं मिळाली, तर मग मला असं वाटतं की एक गोष्ट चांगली झाली, म्हणजे आजचा दिवस सगळं आमच्या मनासारखा होणार आहे, असं माझं स्वतःचं मानणं असतं. सो लेट्स होप की एव्हरीथिंग गोज वेल. आणि आम्हाला जसं हवं आहे तसा शॉट मिळू देत, हवं आहे तसं शूट होऊ देत. लेट्स गो. मॅन इन लव्ह. मॅन्डेटरी थिंग आहे. मेक इन लव्ह नाही, मेक इन फिअर म्हण. कुत्रा पण सांगतो. तो पण हा म्हणला. अच्छा, असं आहे का? म्हणजे तुला करायला आवडत आहे, तू जबरदस्ती करतो. जबरदस्ती नाही करत. बापरे, खूप जास्त चुरगळली ती. कुठे चुरगळली? वाव, हे लोकेशन किती मस्त आहे. तर कुठेतरी कॅम्पमध्ये आहे पुण्यात.
ठीक आहे. आणि इथे एंट्री फी आहे 80 रुपीज. आणि जर तुम्हाला शूट करायचं असेल तर काहीतरी ते वेगळं चार्ज करतात. लेट्स सी आता किती चार्ज करतात आम्हाला माहिती नाही आहे. हॅशटॅग तर अनफॉर्च्युनेटली बोलायला मला तोंडात ते होतं. तर अशा प्रकारे आमचं बॅड लक की तिथे आम्हाला शूट करता नाही आलं. एक गोष्ट चांगली झाली म्हणजे आजचा दिवस सगळं आमच्या मनासारखं होणार आहे. कारण की तिथे ऑलरेडी म्हणजे आधी जाऊन परमिशन घ्यावी लागते. ती परमिशन जर मिळाली तर तुम्हाला तिथे पे करावं लागतं. काहीतरी 15,000 पेक्षा जास्त आहे. कारण की काइंड ऑफ प्री वेडिंग शूट वगैरे आमचं असं त्यांनी कन्सिडर केलं, जे की नव्हतं, बट ठीक आहे. सो हिस्टॉरिकल प्लेस आहे आणि त्यांनी ते चार्जेस ठेवलेले आहेत. जर तुम्हाला करायचं असेल, ती प्लेस खूप आवडली असेल तर मग तुम्ही आधीच तिथे काय बोलतात तर एन्क्वायरी करा. आधीच त्यांना सांगा की आम्हाला करायचं आहे, सो दॅट ते 2-3 दिवसात तुम्हाला अप्रुव्हल देतील आणि देन पे करा आणि मग शूट करा. सो आता आम्ही दुसऱ्या लोकेशनवरती चाललेलो आहोत. आमच्या सुशांत सरांनी आम्हाला एक दुसरं लोकेशन सजेस्ट केलंय. सो होप की आता ते होप तेच बोलायचं होतं मला, पण झालं नाही. मला दम लागतोय सर्दीमुळे माहितीये का. तर होपफुली तिथे आमचं शूट व्हावं. लेट्स सी. आम्ही आलेलो आहोत औंधमध्ये. औंधमध्ये हे जे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे राजीव गांधी पुलाच्या जवळ, तिथे आलेलो आहोत आणि शूट चालू झालेला. ठीक आहे, हॅपन्स, एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन. लेट्स अँड दॅट रिझन इज मी. सांगते मी सगळं नंतर सांगते काय काय झालं. हा हे बघ आता काय करायचं, तू अशी थांबली, माझं मागून शॉट घ्यायचं, असं हात पकडून मी आलोय आणि मग तुला असं पुढे अर्पण करतो. तुझ्या चरणी फुलं अर्पण करतो. एवढ्या हळू का चालतं, नॉर्मल चाल. Ready, 1, 2, 3, start. आमच्याकडे फुलांचा तुटवडा असल्यामुळे तीच फुलं आम्ही परत परत टाकत आहे. एका टेकमध्ये आमचं काम झालेलं नाहीये. पहिला व्हिडिओ रंगीन चालू होऊ देत आणि मग प्लॅनिंग तर आम्ही आलेलो आलो आहे आहोत आज. शूट करायला. हो. काय शूट आहे आपला आज? आज आम्ही असंच असंच नाही काहीतरी मोठं होणार आहे. हा काहीतरी मोठं होत Yes, आहे. stay स्टे tuned. ट्यूड. Stay आणि tuned. आमच्या सोबत आहेत सुशांत सर, पिक्सेल क्राफ्ट स्टुडिओज. येस, ज्यांनी Yes. आमचे खूप मस्त व्हिडिओज काढलेत आणि रील तर तुम्ही बघालच. येस, नक्की बघाल आमच्या पेजला. शिवाबेला नक्की फॉलो करा गाईज तुम्ही सगळे. आणि ओळखत पिक्सेल क्राफ्ट असेलच. स्टुडिओला पण Yes. नक्की फॉलो करा. छोटे मोठे रील्स वगैरे काही असे मस्त काढायचे असतील, वेडिंग शूट असेल तर तुम्ही हर टाइम याला बोलू शकता. थँक्यू. चलो. सो गाईज, मी जसं म्हटलं की एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन. मला जेव्हा पहिल्यापासूनच ज्या ठिकाणी शूट करायचं होतं त्याच ठिकाणी आम्ही शूट केलेलं आहे. रुचिताईंचा व्हिडिओ कॉल आला, थोडासा पॉज घेऊया. हाय गाईज. तर बरेच लोक आम्हाला म्हणत असतात की तुम्ही डेली व्लॉग्स करा किंवा डेली व्लॉग अपलोड करा. बट आता मला तुम्हाला हे सगळ्यांना सांगायचं की आता आपण, तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे की आमची जॉईंट फॅमिली आहे. तर जेव्हा आपण फक्त कपल म्हणून राहतो, दोघंच जेव्हा असतो, तेव्हा एके दिवशी उठलो, चला आज अख्खा दिवस रील बनवूया, अख्खा दिवस आज कॉन्टेंटच बनवूया आणि मग एका दिवशी दिवसभर बाहेरून मागवलं आणि केलंय, असं होतं. ठीक आहे. बट वेन यू आर
लिव्हिंग इन जॉईंट फॅमिली ते तेव्हा तुम्हाला तुमचं ते जे डेली शेड्यूल असतं सगळ्यांचं ते तुम्हाला फॉलो करावंच लागतं. ठीक आहे. सो असं नाही करू शकत की चल बाबा आज 10 वाजेपर्यंत झोपली आहे, उठली आहे, मग त्याच्यानंतर आम्ही डिरेक्टली रीलच बनवतोय, जेवण नाही बनवलंय, हे नाही केलंय, तर ते नाही आहे पॉसिबल आमच्यासाठी तर नाही आहे. प्लस वीकडेजमध्ये आम्हाला ऑफिस असतं. सो आमच्या दोघांना एकमेकांसोबत वेळ कमी मिळतो. आणि तुम्ही तर आतापर्यंत बघितलं असतं की आमच्याकडे प्रोग्राम्स खूप सारे असतात. मग आमचे सॅटर्डे संडे तर मोस्टली प्रोग्राम्स अटेंड करण्यातच जातात. ठीक आहे. तर आत्ता या क्षणी तरी आम्हाला हे पॉसिबल होत नाही की आम्ही डेली ब्लॉग्स बनवू, कारण की डेली आमच्या घरामध्ये आता एवढे लोक राहतात म्हटल्यावरती भरपूर गोष्टी चालत असतात, त्याच्यामध्ये व्लॉग बनवणं इज इम्पॉसिबल. इन फ्युचर आम्ही विचार करू की बाबा कसं इम्प्लिमेंट करता येईल हे सगळं, बट सध्या तरी आमच्याकडून ते पॉसिबल नाही आहे. आणि तुम्ही एवढी रिक्वेस्ट करता, तुम्हाला आमचे ब्लॉग्स एवढे आवडतात, त्याच्या हिशोबाने आम्ही आमचं फ्रिक्वेन्सी थोडीशी वाढवली. जर तुम्ही नोटीस केलं असेल तर आधी आम्ही वन्स इन अ वीक टाकत होतो व्लॉग, बट आता ऑलमोस्ट 2 ते 3 व्लॉग्स वीकली येत आहेत. ठीक आहे. तर आम्ही ट्राय करतोय की ही फ्रिक्वेन्सी अजून कशी वाढेल आणि तुम्हाला अजून एंटरटेनमेंट आम्ही कशी देऊ. सो येस, दॅट्स इट. है ना अजून काही? हा. सो अजून एक गोष्ट मला तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायची आहे. तर तुम्ही आज सकाळी तर आम्ही शूट केलं हे सगळं आता बघितलंच असेल ब्लॉगमध्ये. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही नोटीस केलं असेल की फर्स्ट प्लेसला आम्ही जिथे गेलो तिथे आम्हाला त्यांनी नाही शूट करून दिलं, कारण ती हिस्टॉरिकल प्लेस आहे. जे की थोडंफार माझ्या डोक्यात होतंच की असं होण्याची शक्यता आहे आजकाल, कारण की हिस्टॉरिकल प्लेसेसवरती प्री वेडिंग शूट किंवा ह्या सगळ्या गोष्टीसाठी अप्रुव्हल इझिली मिळत नाही. तर ठीक आहे. तर माझ्या पहिल्यापासूनच डोक्यात जिथे आम्ही दुसऱ्या म्हणजे ॲक्च्युअल जिथे शूट केलं ना तेच माझ्या पहिल्यापासून डोक्यात होतं. बट अभि अँड सुशांत दोघं सुद्धा म्हटले की चल काहीतरी वेगळं ट्राय करू आपण. ठीक आहे. सो मी म्हटलं लेट्स ट्राय समथिंग डिफरंट. गेलो आम्ही, नाही झालं, पण जी माझी इच्छा होती तसंच झालं. ज्या ठिकाणी मला शूट करायचं होतं तिथे शूट केलं. आता त्याच्यामध्ये पण एक ट्विस्ट सांगते. सो फर्स्ट असं ठरलं आता की इथे नाही मिळत आहे, हिस्टॉरिकल प्लेस आहे, तर मग सुशांतने अजून एक प्लेस मेन्शन केली, ओंकारेश्वर म्हणून आहे, पुण्यात आहे. ठीक आहे. तर आपण तिथे जाऊ. मग मी म्हटलं चला ठीक आहे, पण तरी पण मला असं वाटतं की आपण जिथे ऑलरेडी ठरलंय ना तिथेच जाऊ म्हणून. पण हे दोघं की नाही अरे छान आहे प्लेस, चल जाऊ 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 जाऊ. ओके. आणि मग असं झालं की काही वेळाने फोन येतो विक्रमचा, आणि आम्ही ॲक्च्युली मम्माची म्हणजे किया घेऊन गेलो होतो विक्रमची, आणि विक्रमला त्याच्या फ्रेंडच्या लग्नाला जायचं होतं. तर तो म्हटला की मला गाडी लागणार आहे, कारण गाडीमध्ये सगळं लग्नाच्या रिलेटेड सामान आहे. आता असं झालं की ओ माय गॉड आता काय करायचं. मग तो म्हटला की आता पप्पा साताऱ्यावरून रिटर्न येत आहेत, तर तू औंधमध्ये गाडी घेऊन ये, म्हणजे जिथे माझं जे लोकेशन आहे जिथे आम्ही शूट केलं ते वाला लोकेशनच्या इथे आलीस तर तिथून पप्पा ती गाडी घेऊन येऊ शकतात आणि मग मी जाऊ शकतो लग्नाला. सो कुठून ना कुठे डेस्टिनीमध्ये माझ्या नशिबात जिथे किंवा माझी जी इच्छा होती ती बरोबर घडून आली. ओके. कशी आली बघा ना, म्हणजे काय संबंध की अचानक पप्पा पण त्याच टायमिंगला साताऱ्यावरून निघालेत आणि ते पण तिथे जवळ आलेत, आणि विक्रमला पण तेव्हाच ती गाडी हवी होती कारण त्याच गाडीमध्ये सामान होतं. तर जे मी मॅनिफेस्ट केलं ते मला शेवटी मिळालंच, कुठल्याही कशाही प्रकारे मिळालं. आणि या पूर्ण गोष्टीला मी एवढं पॉझिटिव्हली घेतलं, म्हणजे मी स्वतः तरी म्हणजे माझा हा नेहमीचा स्वभाव आहे की प्रत्येक गोष्ट होते तर ती कुठल्या तरी रिझन साठी होत असते. तर आता म्हणजे इनिशियली थोडासा मूड ऑफ झाला अभि आणि सुशांतचा. ब्लॉग मध्ये जर मी बघितलं असेल मी एवढी ऑफ नव्हते, कारण की मला असं वाटत होतं की आता मी जिथे ठरवलं तिथेच होईल शूट म्हणून. पण अभि आणि सुशांत बोथ वर लाईक लिटिल बिट सॅड की नाही होतं वगैरे. बट नंतर आमचं जे शूट झालं ते लोकेशन इतकं छान होतं, सगळं. सो सगळं जे होत असतं ते आपल्या चांगल्यासाठी होत असतं असं म्हणायचं आणि लेट गो करायचं. सो दिस वॉज द ज्ञान फॉर द डे. आणि जर असं ज्ञान तुम्हाला अजून ऐकायचं असेल तर कमेंटमध्ये आम्हाला सांगा. मी वेगवेगळे म्हणजे प्रत्येक गोष्टीला मी कशा प्रकारे हँडल करते
किंवा माझं काम आणि ह्या सगळ्या घरातल्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी कशा हँडल करते असं मला भरपूर जण विचारतात बरं का. बट अशा गोष्टी सगळ्यांनाच ऐकायला आवडतील का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला पण कुठला असा एक्सपिरियन्स आला असेल की हा कुठेतरी निघाले आणि ती गोष्ट नाही झाली, बट एंड ऑफ द डे एक अशी गोष्ट झाली म्हणजे जी सकाळी होणार होती त्याच्या ऑपोजिट संध्याकाळची गोष्ट झाली, बट जी झाली ती चांगल्यासाठी झाली. असा कोणता एक्सपिरियन्स असेल तर आम्हाला नक्की सांगा. कारण मला तर भरपूर वेळा ह्या गोष्टीचा प्रत्यय आला की एखादी गोष्ट नाही होते तर ठीक आहे लेट गो करायचं, नंतर जाऊन समजतं की यार बरं झालं ते नाही झालं, कारण समथिंग बेटर वॉज इन आवर डेस्टिनी असं झालेलं आहे खूप वेळा. सो ते जर तुमच्यासोबत झालं असेल तर आम्हाला नक्की सांगा. आम्हाला खरंच खूप आवडेल ऐकायला. आणि असं ज्ञान तुम्हाला जर ऐकायचं असेल इन फ्युचर तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये क्वेश्चनही विचारू शकता. आणि तो क्वेश्चन जर आम्हाला व्हॅलिड वाटला आमच्यासाठी आणि आम्हाला असं वाटलं की हां याच्या रिलेटेड आम्ही तुम्हाला काहीतरी सांगू शकतो तर आम्ही त्याच्याबद्दल नक्की सांगू. सो येस, दॅट्स इट फॉर द डे. थँक्यू सो मच.